नमस्कार. द नॉलेज इज पॉवर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. आज आपण मानसशास्त्रातील प्रकरण क्रमांक 2 घटक बालमानसशास्त्र याविषयी अभ्यास करणार आहोत. तर बघा मित्रांनो, मानसशास्त्राची एक महत्त्वाची शाखा बालमानसशास्त्र आहे. यामध्ये बालकांच्या वर्तनाचा व शारीरिक मानसिक विकासाचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो व त्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना या शास्त्रात सुचविल्या जातात. शिक्षकाला बालकांचा विकास करताना येणाऱ्या अडचणी कोणत्या, तसेच बालक कोणत्या वयात कोणते क्रियाकौशल्ये अधिक विकसित करू शकते या बाबींचा योग्य अभ्यास करण्यासाठी बालमानसशास्त्र अभ्यासणे आवश्यक आहे. तर बघा, आपण काही व्याख्यासुद्धा बघूया. व्याख्या बऱ्याच वर्षापासून आपली TET परीक्षा होते आणि व्याख्या विचारल्या जातात. तर बघा, E.B. हरलॉक काय म्हणतात, ते काय व्याख्या त्यांनी केले बघा. E.B. हरलॉक बालकांच्या जन्मपूर्व अवस्थेपासून ते पौगंडावस्थेपर्यंत विकास कसा होतो याचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे बालमानसशास्त्र होय, असं हरलॉक यांनी ही व्याख्या केलेली आहे. तर बघा काय सांगितलं आहे, बालकांच्या जन्मपूर्व अवस्थेपासून ते पौगंडावस्थेपर्यंत विकास कसा होतो आहे आणि याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे म्हणजेच बालमानसशास्त्र होय, अशी बालमानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे. आता पुढची व्याख्या बघा, सावर्शियन यांनी काय केली. बालविकास ही गर्भधारणेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकाची वाढ व विकासाची अभ्यास करणारी स्वतंत्र शाखा आहे, असं सावर्शियन यांचं मत आहे. आता बघा पुढील व्याख्या कोणी केले, क्रोकरो यांनी व्याख्या बघा काय केले. बालमानसशास्त्र ही मानसशास्त्राची अशी व्याख्या आहे ज्यात व्यक्तीच्या जन्मापासून परिपक्व अवस्थेपर्यंत होणाऱ्या विकासाचा अभ्यास केला जातो, अशी व्याख्या कोणी केली, क्रोकरो यांनी केली. तर बघा अशा व्याख्या आहेत आणि ह्या आपल्याला अतिशय महत्त्वाच्या व्याख्या आहेत. त्या पाठच करून ठेवा, परत ऐका आणि पाठ करा. आता बघा बालमानसशास्त्र अभ्यासाचे महत्त्व. आता बालमानसशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व काय आहे याविषयी आपल्याला त्यांनी महत्त्व सांगितलेले आहेत. तर बघा काय महत्त्व आहे ते. बालकाच्या जन्मानंतरचे पहिले 5 वर्षे बालकाचा विकासात महत्त्वपूर्ण ठरतात. जर बालकाचा विकास होण्यासाठी पहिली 5 वर्षे अतिशय महत्त्वाचं मानली जातात, कारण या काळात त्यांच्या मेंदूचा 80% विकास होत असतो. तर बघा या 5 वर्षाच्या कालावधीत त्या बालकाचा 80% मेंदूचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हा विकास कोणकोणत्या टप्प्यातून होतो हे पालकांना तसेच शिक्षकांना मानसशास्त्राच्या अभ्यासातून कळते. तर बघा पालकांना आणि शिक्षकांना कशामधून कोणत्या याच्यातून मिळते, तर बालमानसशास्त्राच्या अभ्यासातून हे माहिती होतं. पालकांचे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी मुलांमध्ये भावनिक सुरक्षितता निर्माण करते. आता बालमानसशास्त्राच्या अभ्यासातील एक अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे मुद्दा, बालकांचे प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी मुलांमध्ये भावनिक सुरक्षितता हे बालमानसशास्त्राच्या अभ्यासातूनच आपल्याला पाहायला मिळते. बालकांना सुयोग्य वातावरण उपलब्ध करून द्यावे, त्यांचा परिणाम त्यांचा वाढ व विकासावर होत असतो याची जाणीव बालमानसशास्त्रातून होते. पुढील मुद्दा बघा, वाढ व विकासाचे टप्पे कोणते आहेत, तसेच कोणत्या टप्प्यावर कोणती कारक कौशल्ये विकसित होतात या घटकांची कल्पना होते. आता पुढील मुद्दा बघा, बाल्यावस्थेतील सवयी प्रौढावस्थेत दिसून येतात, त्यांच्यामध्ये योग्य सवयीची रुजवणूक कशी करावी याची जाण मिळते. तर बघा तुम्हाला असं मुद्दे दिले जातील, 4 मुद्दे बालमानसशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्वाचे दिले जातील आणि एक मुद्दा वेगळा दिला जाईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल का बालमानसशास्त्राच्या अभ्यासातील महत्त्व कोणता नाही. तर हे लक्षात असू द्या, किंवा 3 चुकीचे दिले जातील आणि एक बरोबर दिला जाईल. म्हणून हे महत्त्व बालमानसशास्त्र अभ्यासाचे महत्त्व परत
वाचून ठेवा, ऐकून ठेवा. आता बघा, बाल्यावस्थेतील सवयी प्रौढावस्थेत दिसून येतात. त्यांच्यामध्ये योग्य सवयीची रुजवणूक कशी करावी याची जाण आपल्याला बालमानसशास्त्राच्या अभ्यासातून मिळते. बघा, पुढील मुद्दा आहे, विकासाच्या अवस्थामध्ये असलेल्या निरनिराळ्या बालकांचा तुलनात्मक अभ्यास करता येईल. तर बघा, बालकांचा आपल्याला तुलनात्मक अभ्याससुद्धा बालमानसशास्त्रामध्ये करता येतो. विकासाची अवस्था आणि तिचे वैशिष्ट्य यावरून बालकांच्या विकासाची स्थिती लक्षात येते व योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शन घेता येते. आणि आता पुढील अतिशय महत्त्वाचा मुद्दा, अध्ययन, प्रेरणा, परिपक्वन, सामाजिकरण या प्रक्रियांचा पाया बालपणी तयार करता येतो. आणि बालमानसशास्त्राच्या अभ्यासातील महत्त्वाचा एक अजून मुद्दा आहे, चांगला परिसर व अनुवंश बालकाच्या विकासावर सुयोग्य परिणाम करतो. यासाठी पालक व शिक्षक यांना प्रयत्न करता येतात. अतिशय महत्त्वाचा, चांगला परिसर असेल आणि व अनुवंश बालकाच्या विकासावर सुयोग्य परिणाम करतो आणि यासाठी पालक व शिक्षक यांना प्रयत्नसुद्धा करता येतो. आता बघा, पुढील बालमानसशास्त्राच्या अभ्यासाची उद्दिष्टे. आता उद्दिष्टे काय असतात याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. बालकांच्या वाढीचा व विकासाचा सविस्तरपणे क्रम जाणणे. पहिलं उद्दिष्ट काय आहे, बालकांच्या वाढीचा व विकासाचा सविस्तरपणे क्रम जाणणे. दुसरा, प्रत्येक बालक एकमेकांपासून भिन्न आहे हे ओळखणे. प्रत्येक बालक एकमेकांपासून भिन्न आहे हे ओळखणे. उद्दिष्ट तिसरा, बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करणे. बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करणे. चौथा, बालकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांच्याभोवती सुयोग्य वातावरण निर्माण करणे. तर पाचवा उद्दिष्ट, त्यांच्या विकासाचा क्रम समजून घेणे, त्यानुरूप शैक्षणिक उद्दिष्ट व अभ्यासक्रमाची आखणी करणे. सहावा, बालकांमधील सहज प्रवृत्तींचा विकास योग्य मार्गाने होण्यासाठी वातावरण निर्माण करणे. सातवा, बालकांच्या अडचणी सोडवणे व त्यानुसार मार्गदर्शन करणे. आठवा, बालकांचा मानसिक, बौद्धिक, सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक विकास करण्याच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन मिळवणे. आणि शेवटचा, बालकांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य निकोप ठेवणे. अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट आहे बालकांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य निकोप ठेवणे. तर बघा मित्रांनो, आता बालमानसाचा उगम व विकास कसा झाला याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. आपण शेवटी प्रश्न बघणारच आहोत मित्रांनो, परंतु हे पहिलं समजून घ्या व्यवस्थित आणि त्याच्यानंतर शेवटी आपण प्रश्न बघणार आहोत. प्लेटो इसवी सन पूर्व 347 ते इसवी सन पूर्व 428 हा कालखंड प्लेटो यांचा आहे. प्लेटो हा प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल तर टिंबटिंब हा प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता होता. तर काय होता? प्लेटो हा प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता होता. प्लेटोचा गुरु सॉक्रेटिस होता. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल प्लेटोच्या गुरुचं नाव सांगा. तर काय आहे? सॉक्रेटिस. व प्लेटोच्या शिष्याचं नाव ॲरिस्टॉटल आहे. बघा, ॲरिस्टॉटलच्या गुरुचं नाव सांगा. तर काय? प्लेटो. फसवा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल किंवा प्लेटोच्या शिष्याचं नाव सांगा. तर काय? ॲरिस्टॉटल. आता बालकांसंबंधी विचार मांडणारा पहिला विचारवंत प्लेटो होता. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल प्लेटो हा बालकांसंबंधी विचार मांडणारा पहिला विचारवंत होता. आता बालकांविषयी विचार मांडणारा पहिला विचारवंताचे नाव सांगा. तर तो काय आहे? प्लेटो. जॉन लॉक यांचा कालावधी बघा, इसवी सन 1632 ते 1704. 17व्या शतकातील इंग्लिश तत्त्वज्ञ म्हणून जॉन लॉक यांना ओळखलं जातं.
तर बघा 17व्या शतकातील इंग्लिश तत्त्वज्ञ कोण होता तर जॉन लॉक. त्यांच्या सिद्धांतानुसार प्रत्येक मूल कोरी पाटी घेऊन जन्माला येते आणि ज्ञान हे अध्ययन व अनुभवाने मिळते. तर जॉन लॉक यांच्या मते काय सांगतात, प्रत्येक मूल कोरी पाटी घेऊन जन्माला येते आणि ज्ञान हे अध्ययन व अनुभवाने मिळते. शिक्षणातील हुकुमशाही पद्धतीचा नकार केला. शिक्षणातील हुकुमशाही पद्धतीचा त्यांनी नकार केला. म्हणजे हुकुमशाही करून मुलांना शिकवणे चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्याऐवजी मुलांना योग्य व अयोग्य यातील फरक समजण्यास व स्वतःच्या नैतिक भावनांचा विकास करण्यास मदत होईल अशा पद्धतींना पसंती दिली. तर बघा त्यांचं अतिशय महत्त्वाचं त्यांनी मुद्दा आपल्याला मांडलेला आहे. तर काय, शिक्षणातील हुकुमशाही पद्धतीचा नकार केला. त्याऐवजी मुलांना योग्य आणि अयोग्य यातील फरक समजून सांगा. त्यामुळे त्यांच्या काय स्वतःच्या नैतिक भावनांचा विकास करण्यास मदत होईल असं त्यांचं म्हणणं होतं. आता बघा पुढील मुद्दा आहे फ्रेडरिक फ्रॉबेल. काय हे फ्रेडरिक फ्रॉबेल इसवी सन 1782 ते 1852 हे जर्मन शिक्षण तज्ज्ञ होते. आता बघा जर्मन शिक्षण तज्ज्ञ हे होते. त्यांचं नाव काय आहे, फ्रेडरिक फ्रॉबेल. हे काय आहे, जर्मन शिक्षण तज्ज्ञ. तर यांनी बघा बालोद्यान किंवा किंडर गार्डन पद्धतीचा आद्य प्रवर्तक. आता तुम्हाला विचारलं जाईल किंडर गार्डन पद्धतीच्या आद्य प्रवर्तकाचं नाव सांगा. तर फ्रेडरिक फ्रॉबेल किंवा बालोद्यान पद्धतीचं आद्य प्रवर्तकाचं नाव सांगा. तर फ्रेडरिक फ्रॉबेल हे त्यांचं काय आहेत पद्धतीचे बघा बालोद्यान पद्धतीचं आद्य प्रवर्तक आहेत. तुम्ही बघा त्यालाच बालोद्यान पद्धत किंवा किंडर गार्डन असं सुद्धा म्हटलं जातं. बालकांच्या ठिकाणी असणाऱ्या सुप्त शक्ती फुलविणाऱ्या शिक्षकाला फ्रॉबेल यांनी मालेची उपमा दिली. आता तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल, कोणत्या शिक्षण तज्ज्ञाने शिक्षकाला माल्याची उपमा दिली. तर काय, फ्रेडरिक फ्रॉबेल यांनी त्यांना माल्याची उपमा दिलेली आहे. शिक्षणाने बालकांचे व्यक्तिमत्व विकसित झाले पाहिजे हा त्यांचा विचार होता. बालकांच्या शिक्षणामध्ये कथा, गाणी, खेळ आणि व्यवसाय या कार्यक्रमांचा समावेश केला पाहिजे. अतिशय महत्त्वाचा त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. आता पुढील मुद्दा बघा रुसो काय सांगतात बघा. बालकेंद्रित शिक्षणाचा आद्य प्रणेता होय. आता रुसो हे काय आहे, बालकेंद्रित शिक्षणाचा आद्य प्रणेता आहे. शिक्षणात अनुभव व कृती यांना महत्त्व व बालकांच्या स्वातंत्र्याचाही पुरस्कर्ता. आता द एमिली हा शिक्षणविषयक ग्रंथ लिहिला. आता रुसो यांनी कोणता ग्रंथ लिहिला तर द एमिली हा शिक्षणविषयक ग्रंथ लिहिला. द एमिली हा ग्रंथ कोणी लिहिला तर रुसो यांनी. बालकांवर शिक्षण लादले जाऊ नये व शिक्षा करण्याच्या विचाराला विरोध केला. आता बघा बालकांना शिक्षण लादले जाऊ नये, त्यांना जबरदस्तीने शिकू नये आणि शिक्षा करण्याच्या विचाराला त्यांनी विरोध केला. आता शिक्षा करू नये असं त्यांचं सुद्धा मत होतं. ज्ञानेंद्रियामार्फत शिकण्याची मुभा द्यावी. ज्ञान बाहेरून लादण्याची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे. अतिशय महत्त्वाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. आता काय त्यांनी सांगितलं, ज्ञानेंद्रियामार्फत शिकण्याची सवलत त्यांना द्यावी, मुभा द्यावी. ज्ञान बाहेरून लादण्याची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे. पेस्टॉलॉजी, जॉन पेस्टॉलॉजी हे काय म्हणतात बघा, स्वतःची अध्यापन पद्धती निर्माण करणारा तत्त्वज्ञ. रुसोच्या कल्पना प्रत्यक्षात पडताळून पाहण्याचे काम जॉन पेस्टॉलॉजी यांनी केलेलं आहे. आता जॉन पेस्टॉलॉजी यांनी पारंपरिक शिक्षण पद्धतीला विरोध केलेला आहे. शाळेचे वातावरण घरगुती वातावरणासारखे असावे कारण शिकण्यासाठी भावनिक गरज आवश्यक आहे. त्यांनी अतिशय एक महत्त्वाचं एक सूत्र मांडलेलं आहे बघा, ज्ञाताकडून अज्ञाताकडे या सूत्राप्रमाणे शिक्षण असावे. तर बघा
ज्ञाताकडून अज्ञाताकडे या सूत्राचा वापर त्यांनी करायला सांगितले. आणि त्यांनी बघा शिक्षणामध्ये 3H या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचा विचार मांडलेला आहे. म्हणजे 3H म्हणजे काय? हेड, हार्ट आणि हँड असा विचार त्यांनी मांडलेला आहे. आता बघा जॉन ड्यूई हे अमेरिकन शिक्षण शास्त्रज्ञ होते. कृतीप्रधान शिक्षण व मुलांच्या आत्मसंयमावर आधारलेली शिस्त ही त्यांनी शिक्षणाला बहाल केलेली बहुमोल देणगी आहे. कृतीप्रधान शिक्षण पद्धतीचा पुरस्कार जॉन ड्यूई यांनी केलेला आहे. शिक्षणात व्यवसायाला महत्त्व दिलेले आहे. शाळा म्हणजे जीवन सदृश्य अनुभवातून बालकांचा आत्मविस्तार घडविणारी कर्मभूमी आहे. शैक्षणिक सिद्धांतांची चाचणी घेण्यासाठी ड्यूई स्कूल नावाने प्रायोगिक विद्यालयाची स्थापना केली. आता जॉन ड्यूई यांनी कोणत्या विद्यालयाची स्थापना केली? तर बघा ड्यूई स्कूल नावाने प्रायोगिक विद्यालयाची एक स्थापना त्यांनी केलेली आहे. जॉन ड्यूई हे कोणत्या देशातील शिक्षण शास्त्रज्ञ होते? तर अमेरिका. बघा त्यांनी अतिशय महत्त्वाचा एक मुद्दा मांडला आहे, ती म्हणजे कृतीप्रधान शिक्षण व मुलांच्या आत्मसंयमावर आधारलेली शिस्त ही त्यांनी शिक्षणाला बहाल केलेली बहुमोल देणगी आहे. तर बघा जॉन ड्यूई यांनी शिक्षणाला बहाल केलेली बहुमोल देणगी कोणती? तर कृतीप्रधान शिक्षण व मुलांच्या आत्मसंयमावर आधारलेली शिस्त ही शिक्षणाला बहाल केलेली बहुमोल देणगी आहे, असा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. आता बघा मारिया मॉन्टेसरी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मारिया मॉन्टेसरी तर बघा इटालियन शिक्षणतज्ज्ञ व मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा जनक मानला जातो. तर बघा इटालियन शिक्षणतज्ज्ञ व मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा जनक कोणाला मानला जातो? तर मारिया मॉन्टेसरी यांना इटालियन शिक्षणतज्ज्ञ व मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा जनक मानला जातो. बालकांच्या नैसर्गिकरित्या शिकण्यावर ही पद्धत आधारित होती. 3 ते 6 वर्षापर्यंतच्या बालकांच्या शिक्षणासाठी उपयुक्त अशी पद्धत आहे. बालकांना खेळाद्वारे शिक्षण दिले जावे किंवा जाते. बालकांना शिक्षण देताना 3 सिद्धांतांचा वापर केला जातो. आता बघा पहिला सिद्धांत काय सांगितलं आहे? बालकाला पाहिजे ते करण्याचे स्वातंत्र्य असावे. आता बघा 3 सिद्धांतापैकी पहिला बालकाला पाहिजे ते करण्याचे स्वातंत्र्य असावे. विकासावर आधारित कार्य खेळण्यातून शिक्षण देण्याचे काम. बघा विकासावर आधारित कार्य किंवा खेळण्यातून शिक्षण देण्याचे काम. आणि तिसरा स्वच्छंदता. बालकांना पूर्णपणे त्यांच्या इच्छेनुसार स्वच्छंदी जीवन दिले किंवा वातावरण दिले जाते. म्हणजे त्यांच्या इच्छेनुसार किंवा स्वातंत्र्याचं असतं आणि असं वातावरण दिलं जातं. या पद्धतीत बालकांना कोणत्याच प्रकारची शिक्षा नसते व अभ्यासक्रम देखील निश्चित केलेला नसतो. त्यांना स्वातंत्र्य असतं. आता अतिशय महत्त्वाचा गिजूभाई बधेका. तर बघा गिजूभाई बधेका 1885 ते 1939 बघा गुजरातमधील हे आहेत. बघा गिजूभाई बधेका यांनी मॉन्टेसरींना गुरु मानून भारतामध्ये मॉन्टेसरी पद्धतीने शाळा सुरू करण्याचे ठरवले. आधुनिक शिक्षणाच्या क्षेत्रातील गुजरातमधील आद्य प्रवर्तक गिजूभाई बधेका आहेत. भारतात ऑगस्ट 1920 दक्षिणामूर्ती संस्थेच्या बालमंदिराची स्थापना त्यांनी केलेली आहे. भारतात भारतीयांनी सुरू केलेला हा बाल शिक्षणाचा पहिला प्रयोग होता. बालमंदिराची रचना करताना विद्यार्थी केंद्रबिंदू होता व शाळेत क्रीडांगण, बाग, पुस्तकालय, हस्तकला, संगीत साधने असे विविध विभाग केलेले होते. आणि हे महत्त्वाचे विभाग कोणी केले? तर गिजूभाई बधेका. तर बघा 1925 भारतातील पहिले पूर्व प्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालय किंवा अध्यापक मंदिर किंवा
अध्यापक विद्यालय व 1926ला मॉन्टेसरी संघ स्थापन केलेला आहे. आणि बघा 1926ला मॉन्टेसरी संघ कोणी स्थापन केला तर गिजूबाई बधेका. आणि बघा 1925मध्ये भारतातील पहिले पूर्व प्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालय कोणी स्थापन केले तर गिजूबाई बधेका. गिजूबाईंना बालमित्र पदवी मिळाली. तसेच मुच्छीवाली मा या नावाने ओळखले जाते. आता तुम्हाला गिजूबाई बधेका यांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर मुच्छीवाली मा. किंवा गिजूबाई बधेका यांना कोणती पदवी मिळाली तर काय गिजूबाईंना बालमित्र ही पदवी मिळालेली आहे. आता बघा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ताराबाई मोडक. 1892 ते 1973 हा कालखंड आहे. भारतातील पहिल्या बालशिक्षण तज्ज्ञ होत्या. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल भारतातील पहिल्या बालशिक्षण तज्ज्ञ कोण तर ताराबाई मोडक. त्यांना भारताच्या मॉन्टेसरी म्हणून ओळखले जाते. तर बघा भारताच्या मॉन्टेसरी म्हणून कोणाला ओळखले जाते तर कोणाला ओळखले जाते ताराबाई मोडक यांना भारताच्या मॉन्टेसरी म्हणून ओळखले जाते. भारतात बालवाडी संकल्पना अस्तित्वात कोणी आणली तर कोणी आणली ताराबाई मोडक. भारतात ताराबाई मोडक यांनी बालवाडी संकल्पना अस्तित्वात आणली. 1936मध्ये बालशिक्षणाच्या प्रसारासाठी मुंबई येथे शिशु विहार स्थापन केले. तर बघा ताराबाई मोडक यांनी 1936मध्ये बालशिक्षणाच्या प्रसारासाठी टिंबटिंब येथे शिशु विहार स्थापन केले. तर कुठे मुंबई येथे शिशु विहार स्थापन केले. किंवा मुंबई येथे शिशु विहार कोणी स्थापन केले तर ताराबाई मोडक. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. ठाणे जिल्ह्यातील बालडोली येथे ग्राम बाल शिक्षण केंद्राची स्थापना, त्याद्वारे ग्रामीण बालवाडी आणि ग्राम अध्यापन मंदिराची स्थापना केलेली आहे. ताराबाई मोडक यांच्या मदतीला अनुताई वाघ आल्या. आता तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल ताराबाई मोडक यांच्या मदतीला कोण आलेले आहेत तर कोण आलेले आहेत तर अनुताई वाघ आल्या. त्यांनी पुढील बाल शिक्षणाचे कार्य केले. तर बघा बालवाडी आदिवासी मुलांसाठी बालवाडी स्थापन केली. पालनाघर शाळेत येणाऱ्या मुलांच्या लहान भावंडांना सांभाळण्यासाठी पालनाघर निर्माण केले. कुरणशाला पुढे चालणाऱ्या मुलांसाठी कुरणशाला काढल्या. वाडीशाला वस्तीवाडीतील मुलांसाठी ही वाडीशाला काढली. साखरशाला ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आणि भोंगाशाला कारखान्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी. आता भोंगाशाला म्हणजेच ह्याचं कोण वीटभट्टीवर काम करणारे त्यांना कारखान्यावर काम करणाऱ्या मुलांसाठी भोंगाशाला स्थापन करण्यात आलेले आहेत. आता आपण काय करूया थोडेसे प्रश्न सराव करून घेऊया. तर बघा खालील आक्षेपांपैकी बालोद्यान पद्धतीवर घेतलेला कोणता आक्षेप असत्य आहे तर पर्याय आपल्याला दिलेले आहेत. शिक्षिका म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावे लागते. साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकवणे अयोग्य आहे. स्वयं शिक्षणाचा पुरेसा वाव मिळत नाही. आणि पर्याय क्रमांक 4 मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते. असं 4 पर्याय दिलेले आहेत. आणि हा प्रश्न 2014ला विचारलेला आहे. तर बघा मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते हा काय आक्षेप असत्य आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणते विज्ञान बालोद्यान पद्धती व मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक दर्शवते. तर बघा पर्याय क्रमांक 4 दिले. बालोद्यान पद्धतीत ज्ञानेंद्रिय शिक्षणावर भर दिला जातो. पर्याय क्रमांक 2 मॉन्टेसरी पद्धतीत काय केलं आहे की 2 ते 6 वयोगटातील शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. बालोद्यान पद्धतीत शैक्षणिक साधनांवर भर दिला आहे. आणि पर्याय क्रमांक 4 मॉन्टेसरी पद्धतीत वैयक्तिक शिक्षण व कृतीवर भर दिला आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. मॉन्टेसरी पद्धतीत वैयक्तिक शिक्षण व कृतीवर भर दिला
आहे. बालमानसशास्त्र म्हणजे काय? पर्याय बघा, बालमानसशास्त्र म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 मुलांच्या शारीरिक वाढीचा अभ्यास. पर्याय क्रमांक 2 मुलांच्या मानसिक वाढीचा अभ्यास. पर्याय क्रमांक 3 मुलांच्या शैक्षणिक विकासाचा अभ्यास. आणि पर्याय क्रमांक 4 मुलांच्या सामाजिक विकासाचा अभ्यास. असं 4 पर्याय दिलेले आहेत. तर बघा, बालमानसशास्त्र म्हणजे मुलांच्या मानसिक वाढीचा अभ्यास हे त्याचं उत्तर आहे. तर बघा, बालमानसशास्त्र म्हणजे काय? तर मुलांच्या मानसिक वाढीचा अभ्यास म्हणजे बालमानसशास्त्र होय. आता प्रश्न क्रमांक 4 कोणत्या वयात मुलांचे विचार करण्याचे कौशल्य विकसित होते? आता बघा, कोणत्या वयात मुलांच्या विचार करण्याचे कौशल्य विकसित होते? पर्याय क्रमांक 1 0 ते 2 वर्षे. पर्याय क्रमांक 2 ते 4 वर्षे. पर्याय क्रमांक 3 4 ते 6 वर्षे. आणि पर्याय क्रमांक 4 6 ते 8 वर्षे. तर असं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 4 ते 6 वर्षे या वयात मुलांचे विचार करण्याचे कौशल्य विकसित होते. 4 ते 6 वर्ष. बालमानसशास्त्राचा प्राथमिक हेतू कोणता आहे? बालमानसशास्त्राचा प्राथमिक हेतू कोणता आहे? तर बघा, पर्याय क्रमांक 1 मुलांच्या बुद्धिमत्तेचा अभ्यास. पर्याय क्रमांक 2 मुलांच्या भावनिक विकासाचा अभ्यास. पर्याय क्रमांक 3 मुलांच्या शारीरिक विकासाचा अभ्यास. आणि पर्याय क्रमांक 4 मुलांच्या सामाजिक कौशल्याचा अभ्यास. यामध्ये बघा, बालमानसशास्त्राचा प्राथमिक हेतू मुलांच्या भावनिक विकासाचा अभ्यास हा बालमानसशास्त्राचा प्राथमिक हेतू आहे. आता बघा, बालमानसशास्त्रात सो म्हणजे काय? तर बघा, त्यांनी दिला आहे पहिला पर्याय क्रमांक मुलांच्या सामाजिक कौशल्याचा अभ्यास. पर्याय क्रमांक 2 मुलांच्या आत्मसमर्पणाचा अभ्यास. पर्याय क्रमांक 3 मुलांच्या स्वतःच्या भावना ओळखणे. आणि पर्याय क्रमांक 4 मुलांच्या शारीरिक स्वास्थ्याचा अभ्यास. असं आपल्याला 4 पर्याय दिले. त्याचं उत्तर बघा, पर्याय क्रमांक 3 बालमानसशास्त्र सो म्हणजेच मुलांच्या स्वतःच्या भावना ओळखणे हे त्याचा पर्याय आहे. आता बघा, पुढील प्रश्न बघू. बालकांच्या बौद्धिक विकासाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो? तर बघा, पर्याय क्रमांक 1 जीवशास्त्र. पर्याय क्रमांक 2 समाजशास्त्र. पर्याय क्रमांक 3 मानसशास्त्र. आणि पर्याय क्रमांक 4 अर्थशास्त्र. तर बालकाचा बौद्धिक विकासाचा अभ्यास मानसशास्त्र केला जातो. कशात केला जातो? मानसशास्त्र, म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता बघा, बालमानसशास्त्र या शाखेचा अभ्यास कोणत्या वयातील मुलांसाठी केला जातो? पर्याय क्रमांक 1 नवजात बालकं. पर्याय क्रमांक 2 बालवयीन मुले. पर्याय क्रमांक 3 किशोरवयीन मुले. आणि पर्याय क्रमांक 4 प्रौढ मुले. असं 4 आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर बघा, यामध्ये पर्याय क्रमांक 2 बालवयीन मुले. बालमानसशास्त्र या शाखेचा अभ्यास बालवयीन मुले किंवा मुलांसाठी केला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बालवयीन मुले. आणि बघा, मानसशास्त्र या शाखेचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा, बालमानसशास्त्र या शाखेचा मुख्य उद्देश काय आहे? तर पर्याय क्रमांक 1 मुलांचे मानसिक स्वास्थ्य. पर्याय क्रमांक 2 मुलांचे शारीरिक स्वास्थ्य. पर्याय क्रमांक 3 मुलांचे शैक्षणिक स्वास्थ्य. आणि पर्याय क्रमांक 4 मुलांचे सामाजिक स्वास्थ्य. तर बघा, यामध्ये बालमानसशास्त्र या शाखेचा मुख्य उद्देश मुलांचे मानसिक स्वास्थ्य हे आहे. तर बघा, प्रश्नसुद्धा आपण बघितलेले आहे. आणि हा पाठ अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यावर 1-2 प्रश्न विचारू शकतात. यापूर्वी प्रश्न विचारलेला आहे. तर बघा मित्रांनो, व्याख्यापाठ करून ठेवा. आणि दररोज आपल्याला व्हिडिओ पाहून बालमानसशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. पुढील तासाला आपण प्रकरण क्रमांक 3 अभ्यासणार आहोत. म्हणजे प्रकरण क्रमांक 3
बालविकास याच्याविषयी आपण अभ्यास करणार आहे. तरी सर्वांनी लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद. येथेच आपण थांबूया आणि पुढील तासाला बालविकास हे प्रकरण अभ्यासूया. धन्यवाद.